तुमचा इंजिनियर काय ते तिथं काय जिओ टॅगिंग मध्ये फोटो काढतं का? तुमची ही मानसिकता बदला. आणि पैसे तुम्ही घेतले आम्ही म्हणत नाही, पैसे तुम्ही घेतच नाही. तुम्ही दलाल ठेवले, दलाल पैसे घ्यायला. तुमचे दलाल भिकारचोट पैसे जमा करतात. तुमचे रोजगार सेवक पैसे जमा करतात. रोजगार सेवक मास्टर कमी भरतात, पैसे जास्त जमा करतात. आणि तुमचा हा जो घमंड आहे ना, आम्ही पैसे घेतले नाही, तुम्हाला अँटी करप्शन मध्ये गुंतवू शकतो आम्ही. जर तुम्हाला अँटी करप्शन मध्ये गुंतलं तर त्या खुर्च्या रिकाम्या होतील कार्यालयातल्या सगळ्या. पण आम्हाला तुमचा दहशतवाद संपवायचा आहे, तुमचा भीक मागण्याचा आतंकवाद संपवायचा आहे. म्हणून या ठिकाणी असले राडे आम्हाला या ठिकाणी करावे लागतायत. अशा भीक मागावं लागतंय आणि कपडे घालावं लागतंय, वेगवेगळे आंदोलन करावं लागतंय. तुमची मानसिकता या ठिकाणी मोडायची आहे. उच्च शिक्षण घेऊन भीक मागायची जी टेक्निकल तुमची आहे नवीन पद्धत, त्या पद्धतीवर हातोडा आम्हाला घालायचा या ठिकाणी. पूर्ण तालुक्यामध्ये 6 महिने झाले घरकुलाचे नाव आले, तेव्हाच घरकुल लाभार्थ्यांनी घरकुल बांधायला सुरुवात केली. नाही बिचारी कोणाची परिस्थिती म्हणून उधळा दिलं काम. तुम्ही टप्प्याटप्प्याने केलं नाही तर डायरेक्ट नाही सांगायला पाहिजे ना. तुम्ही 25,000 मागून नाहीतर मग तुमचे 1,55,000 वेस्ट जाणार आहे असं सांगता. तुमचे दलाल हरामखोर भडवे पैसे जमा करता, तुमचे रोजगार सेवक पैसे जमा करता. तुम्ही पैशाला हात लावत नाही आणि पुन्हा वरतून वर तोंड करून सांगता आम्ही पैसे घेत नाही. प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही पंचायत समितीची वस्तुस्थिती आहे मित्रांनो. याच्यावर आवाज उचला. एकीकडे देश आपला, जवान आपले स्वतःच्या जीवावर उद्धार होऊन आपलं रक्षण करताय, दुसरीकडे उच्च शिक्षित असलेले हे अधिकारी देशाच्या शेतकऱ्याचं कंबरडं मोडण्याचं काम करताय. आणि याला सुशिक्षित तरुणांनी जाब विचारण्याची गरज आहे. खरं तर असंच एक भोकरदन, आता सध्या भोकरदन तालुका जीडीपीवर 1 नंबर आहे, पैसे जमा करण्याच्या जीडीपीवर. तिथला कोण एवढा पैसा घेतो माहित नाही.